आता बातमी येते कॉकरोच जनता पार्टीची। सोशल मीडियावर या पार्टीने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। धमकीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विट करत अभिजित दिपकेंनी ही माहिती दिली। व्हॉट्सअॅपवर मेसेज करून दिपके यांना अकाउंट बंद करायला सांगण्यात आलं, अन्यथा अमेरिकेतही मारू अशी ही धमकी देण्यात आली। तर देशातील वाढती बेरोजगारी, परीक्षांमधले घोटाळे आणि तरुणांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी काहीच दिवसांपूर्वी या चळवळीची सुरुवात करण्यात आली। तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये कॉकरोच जनता पार्टी आता आक्रमक झाली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीकडून सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी व्हिडिओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे। जास्तीत जास्त लोकांनी सही करावी आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला समर्थन द्यावं, असं अभिजित दिपकेंनी म्हटलंय। तो आज हम एक पिटीशन शुरू करने जा रहे हैं जहां पर हम एजुकेशन मिनिस्टर का रेजिग्नेशन मांगने जा रहे हैं। तो आप सभी लोग इसको ज्यादा से ज्यादा नंबर्स में साइन करिए और सपोर्ट कीजिए, क्योंकि अब वक्त आ गया है टू मेक दिस सिस्टम अकाउंटेबल। ये सिस्टम की गलती थी जिसकी वजह से 22 लाख से ज्यादा स्टूडेंट्स का फ्यूचर खराब हुआ है। ये सिस्टम की गलती थी जिसकी वजह से नीट के स्टूडेंट्स को सुसाइड करनी पड़ी है। तो हम चाहते हैं कि कुछ भी हो जाए, लेकिन धर्मेंद्र प्रधान को रिजाइन तो करना ही पड़ेगा। तो चलिए साथ में आवाज उठाते और एक प्रेशर बनाते हैं, जिससे उन सभी विद्यार्थियों को, उन सभी स्टूडेंट्स को न्याय मिलेगा जिनके साथ गलत हुआ है। तर कॉकरोच जनता पार्टीवर भाजप नेत्यांनी टीका केली आहे। सदाभाऊ खोत आणि जयकुमार गोरे काय म्हणतात ते बघूया। या समाजामध्ये आपण होताना बघतोय, एआयचा जमाना आहे, त्याच्यामध्ये अशा गोष्टी होत राहतात। त्याला अधिकचं महत्त्व देणं मला नाही वाटत उचित आहे। आता अनेक लोकांचे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना विरोधी पक्षाला आपण पाहतोय। जनमानसामध्ये स्थान राहिलं नाही, जनमानसामध्ये आपली प्रतिमा राहिलेली नाही आणि लोक आपल्या पाठी येत नाहीत, तेव्हा काहीतरी नवीन योजना आखणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबरच्या माध्यमातून समाजामध्ये असंतोष निर्माण होतो याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी करायचा विरोधक प्रयत्न करतात। अशा कुठल्याही गोष्टीला यश येणार नाही। भारतातली लोकशाही भक्कम आहे। एखादा कुठला तरी नवा प्लॅटफॉर्म आला आणि प्रचंड समाजामध्ये उद्रेक आहे हे म्हणण्याला काही अर्थ नाही। गरज नाही वाले बादल कभी बरसते नाही, आणि त्यामुळं मला वाटतं की असे प्लॅटफॉर्म मी माझ्या 40 वर्षाच्या जीवनामध्ये प्रचंड संख्येनं बघितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।